नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 19 एप्रिल 2026 12 राशींचे राशी भविष्य. मेष राशी, आज तुम्ही घरातून बाहेर जाऊन मोकळ्या हवेत फिरणे पसंत कराल. तुमचे मन शांत होईल आणि त्याचा फायदा तुम्हाला दिवसभर मिळेल. ऑफिसच्या कामांना इतके लवकर पूर्ण कराल की तुमचे सहकारी तुम्हाला पाहत राहतील. पत्नीच्या कामात ढवळाढवळ करू नका. स्वतःच्या कामाशी मतलब ठेवा. इतरावर प्रभाव टाकण्याची क्षमता तुम्हाला बक्षीस मिळवून देईल. उपाय: चांगल्या आरोग्यासाठी मसूरची डाळ दान करा. वृषभ राशी, मदतीसाठी तुमच्याकडे पाहणाऱ्या लोकांना तुम्ही वचन द्याल. जोडीदाराकडून मानहानी पत्करावी लागेल. नेहमी तुम्ही आपल्या गोष्टींनाच योग्य मानता असे करणे चांगले नाही. तुमच्या विचारांना लवचिक बनवा. ऊर्जा पातळी खूप उच्च असेल. हातातून पैसे अगदी सहजपणे खर्च होत असले तरी अर्थपुरवठा होत राहील. तुमची समस्या गंभीर आहे. सभोवतालच्या लोकांना तुमच्या वेदना समजणार नाहीत. उपाय: सकाळी आणि संध्याकाळी 11 वेळा ओम नमो भगवते रुद्राय या मंत्राचा जप केल्याने कुटुंबात आनंद राहील. मिथुन राशी, नाविन्यपूर्ण कल्पना असलेल्या लोकांच्या सल्ल्यानुसार पैसे गुंतवा. एखाद्या जुन्या मित्राच्या फोनमुळे तुम्ही भूतकाळात जाल. मानसिकदृष्ट्या तुम्हाला खचल्यासारखे वाटेल. थोडासा आराम करा आणि सात्विक अन्न सेवन केल्यामुळे तुम्हाला ऊर्जा मिळेल. आजच्या दिवशी खूप व्यस्त राहू शकता. वैवाहिक आयुष्याकडून अवास्तव अपेक्षा ठेवल्या तर दुःखी होऊ शकता. थोडासा अधिक प्रयत्न केला तर आजचा दिवस अशा प्रकारे घालवू शकाल. उपाय: चांगल्या आरोग्यासाठी वाहत्या पाण्यात नारळ अर्पण करा. कर्क राशी, लवकर काम करून लवकर घरी जाणे तुमच्यासाठी उत्तम राहील. यामुळे कुटुंबातील लोकांना आनंद मिळेल. तुम्हालाही ताजेतवाने वाटेल. वैवाहिक आयुष्यात छान सरप्राईज मिळू शकते. आज तुम्हाला लोकांमध्ये एकटे वाटेल. दिवसाची सुरुवात योग साधनेने करू शकता. यामुळे तुमच्यात दिवसभर ऊर्जा राहील. जीवनाच्या वाईट काळात पैसा तुमच्या कामी येईल, म्हणून आजपासूनच पैशाची बचत करा. सामाजिक कामात रमाल, परंतु तुमची गुपिते इतर लोकांना सांगणे टाळा. उपाय: काळ्या रंगाचे शूज घातल्याने आर्थिक जीवन मजबूत राहील. सिंह राशी, दूरवर राहणारे नातेवाईक तुमच्याशी संपर्क साधतील. तुमच्या तीव्र भावनांना आवर घाला, नाहीतर तुमचे प्रेम प्रकरण धोक्यात येऊ शकते. जवळच्या सहकाऱ्यांशी अनेक मतभेद झाल्याने तुम्ही उदास राहू शकता. जोडीदारामुळे वाद निर्माण होऊ शकतो. इच्छाशक्ती जबर असल्याचे फळ तुम्हाला आज मिळेल. गुंतागुंतीच्या परिस्थितीची सामना करू शकाल.
भावनिक निर्णय घेताना अस्थिर होऊ नका. विचार न करता आपला पैसा कोणालाही देऊ नका, अन्यथा येणाऱ्या काळात समस्या येऊ शकते. उपाय: एका मजबूत आर्थिक परिस्थितीसाठी आपल्या कपाळावर केशर लावा. कन्या राशी: चुकीचा निरोप गेल्यामुळे तुमचा दिवस खराब जाऊ शकतो. जीवनातील समस्या समजण्यासाठी तुम्ही मोठ्या व्यक्तींसोबत बोलू शकता. जोडीदार तुम्हाला जाणून बुजून दुखावेल, ज्यामुळे तुम्ही निराश असाल. आध्यात्मिकतेकडे तुमची ओढ असेल. सोबतच योग कॅम्पमध्येही जाऊ शकता. धर्मगुरूचे प्रवचन ऐकण्याचा योग मिळू शकतो. एखादे आध्यात्मिक पुस्तक वाचू शकता. आज तुम्ही करमणुकीत रमाल. सांस्कृतिक प्रकल्पासारख्या विषयावर लक्ष केंद्रित करा. मोकळ्या वेळेचा उपयोग करून कुटुंबातील सदस्यांना मदत कराल. उपाय: बहिणीचा सन्मान केल्याने प्रेम आयुष्य चांगले राहील. तूळ राशी: रिकाम्या वेळेत आपल्या कुटुंबातील व्यक्तीसोबत तुम्ही गप्पा करू शकता. धार्मिक स्थळी जाण्याची इच्छा होईल. योगी व्यक्तीला भेटून त्यांच्या जवळून तुम्ही ज्ञान आणि आशीर्वाद मिळवाल. नव्याने अर्थसहाय्य उपलब्ध होऊ शकते. गरज नसलेल्या वस्तूवर पैसे खर्च करून तुम्ही आर्थिक तंगीमध्ये येऊ शकता. व्यस्त दिनचर्या असूनही स्वतःसाठी वेळ काढू शकता. उपाय: घराच्या चारही कोपऱ्यामध्ये लाल दगड ठेवल्याने पारिवारिक आयुष्य चांगले चालेल. वृश्चिक राशी: व्यक्तिमत्व सुधारण्यावर केलेल्या प्रयत्नांचे समाधानकारक फळ मिळेल. मित्रांबरोबर एक उत्तम संध्याकाळ घालवू शकता. कुठलीही गोष्ट गरजेपेक्षा जास्त चांगली नसते. तुमच्या प्रगतीत अडसर निर्माण होऊ शकतो. तुमचे धन बऱ्याच गोष्टीवर खर्च होऊ शकते. राग हा केवळ काही काळापुरता केलेला वेडेपणा असतो, पण त्यामुळे तुम्ही संकटात सापडू शकता. उपाय: चांदीचा कडा घातल्याने आर्थिक स्थिती चांगली राहील. धनु राशी: प्रेमसंबंधावर विपरीत परिणाम संभवतो. घरातील लोकांसोबत बोलणी करतेवेळी तुमच्या तोंडातून काही शब्द निघू शकतात. त्यामुळे घरातील लोक नाराज होतील. आपल्या जोडीदाराच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केल्याचा तुमच्या नातेसंबंधावर परिणाम होऊ शकतो. टीव्ही पाहणे टाइमपास करण्याचे उत्तम साधन असू शकते, परंतु सतत पाहिल्यास डोकेदुखी होण्याची शक्यता आहे. उपाय: कौटुंबिक आयुष्य अधिक चांगले ठेवण्यासाठी हनुमान चालीसा आणि भगवान रामस्तुतीचे पाठ करा. मकर राशी: आज तुम्ही चांगला वेळ घालवू शकाल. वेळेची किंमत समजा. त्या लोकांच्या मध्ये राहू नका ज्यांच्या सोबत राहून तुमचा वेळ खराब होतो. कुटुंबातील सदस्यांच्या वागणुकीमुळे तुम्ही त्रासून जाल. ज्यावर उपाय करता येत नाही ते शांतपणे सहन करावे. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. मुले तुम्हाला आनंद देतील. उपाय: दुधाने भरलेले भांडे डोक्याजवळ ठेवा
आणि सकाळी उठून झाडामध्ये टाकून दिल्याने आरोग्य चांगले राहील. कुंभ राशी. तुमच्या प्रिय व्यक्तीच्या भावना समजून घ्या. जवळचे लोक तुमच्या जवळ येण्याचा प्रयत्न करतील, परंतु तुम्ही आपल्या मनाला शांत ठेवण्यासाठी एकटा वेळ घालवणे पसंत कराल. एकच काम रोज करणे प्रत्येक माणसाला थकवते. आज तुम्हालाही हा त्रास जाणवू शकतो. तुमच्यापैकी काही जण बऱ्याच कालावधीपासून कामकाजासाठी खूप वेळ देत आहात आणि त्यामुळे तुमची ऊर्जा कमी झाली आहे. सगळा तणाव हा शेवटचा असावा असे तुम्हाला वाटेल. आजपासून तुम्ही धन बचत करण्याचा प्रयत्न करा. घरातील सणाचे वातावरण तुमच्यावरील तणाव कमी करेल. उपाय: तांब्याचा शिक्का लाल धाग्यामध्ये घालून गळ्यात धारण केल्याने तुम्हाला ऊर्जावान वाटेल. मीन राशी. नवीन लोकांशी तुमचा संपर्क होईल. कुठल्या जोडीदाराची अचानक तब्येत खराब होण्याने तुम्ही त्याला भरपूर मदत करू शकता. शारीरिक सुदृढतेसाठी ध्यानधारणा करा. आर्थिक परिस्थिती सुधारलेली असेल. कुटुंबातील सदस्यासोबत निवांत वेळ घालवा. परिसंवादाला भेट दिल्याने तुमच्या ज्ञानात भर पडेल आणि नवीन लोकांशी संपर्क होईल. उपाय: लव्ह लाईफला चांगले बनवण्यासाठी वाहत्या पाण्यामध्ये तांब्याचा शिक्का वाहून द्या. धन्यवाद. असेच 12 राशींचे राशी भविष्य रोज ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.